ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमा पूर्णाईला सांगते की मी अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकत नाही, त्यामुळे तू त्या दोघांना नवरा बायको म्हणून स्वीकार आणि प्रियालाही अर्जुनपेक्षा चांगला जोडीदार मिळेल. तेव्हा पूर्णाई बोलते हे लग्न आम्हाला मान्य नाही आहे. तेव्हा प्रतिमा बोलते तुला हे लग्न मान्य हो ना तर न हो, कारण की सायली ही अर्जुनचीच बायको होणार आहे आणि या लग्नासाठी तुम्ही खुश नसलात तरी हे सत्य तुम्हाला मान्य करावे लागेल. त्यामुळे पूर्ण ही कल्पना आहे आणि ते अर्जुन आणि सायलीच्या लग्नात इंटरेस्ट दाखवत नाही आणि तिथे राहत पण नाहीत आणि सायलीला सपोर्ट करत असलेल्या प्रतिमाला प्रिया चांगलीच खडसावते. पण इथे अर्जुन तयार असतो सायलीला सपोर्ट करण्यासाठी आणि तो सायली बरोबर लग्न करण्यास तयार असतो आणि इथे भटजीने सांगितल्यानुसार सगळ्या विधी होतात आणि इथे अर्जुन आणि सायलीचं लग्न होतं. पण सगळ्या विधी होत असताना तेव्हा भटजी सायलीच्या पायामध्ये जोडवी घालण्यासाठी सांगतात. तेव्हा विमल कल्पनाला विचारते जोडवी कुठे. तेव्हा कल्पना बोलते मला या लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आणि मला इथे राहायचं पण नाही आणि या लग्नामध्ये आम्हाला काळी मात्र इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा प्रतिमा विमलला बोलते मी जोडी आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा प्रतिमा जोडी आणण्यासाठी जाते तेव्हा प्रिया प्रतिमावर चिडते. तेव्हा प्रियाला समजतं की जेव्हा जोडवी घालायसाठी प्रतिमा पायात जोडवी घालण्यासाठी जाईल तेव्हा तिचं तुळशीपत्र सगळ्यांना दिसेल आणि सायलीवरचा असलेला राग सगळ्यांचा निघून जाईल आणि असं होऊ नये म्हणून ती काहीतरी करायला लागते आणि ती विचार करते. तेव्हा प्रिया आपल्या आईवर चिडचिड करते आणि ती बोलते तू चल इकडनं, तू माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलीस, आता तू सायलीचं लग्न लावायला चाललीस, चल इकडून चल. आणि ती आपल्या आईला हातात धरून ती वळवू लागते. तेव्हा रविराज बोलतात थांब तन्वी. आणि रविराज बोलतात तिला प्रतिमाला सायलीला सपोर्ट करायचा असेल तर तिचा वैयक्तिक विषय आहे, तू त्याच्यात काय करू शकत नाहीस आणि तू तिच्या वैयक्तिक याच्यामध्ये तू इंटरफेअर करू शकत नाही आणि अशा प्रकारे तू आपल्या आईबरोबर अशी वागू शकत नाही. आणि रविराज चिडतात आणि चिडलेले रविराज प्रियावर चांगलेच खडसावतात. जेव्हा सायलीच्या पायात जोडवी घालताना प्रतिमाला तिचं तुळशीपत्र दिसतं आणि ती पूर्णाईला बोलते की मला हे तुळशीपत्र पाहून मला काहीतरी आठवत आहे आणि ही तुळशीपत्राची खूण तर आपल्या तन्वीच्या पायाखाली आहे ना आणि ही तुळशीपत्राची खूण सायलीच्या पायावर कशी आली आणि ह्यामध्ये सगळे गडबडतात आणि ही नक्की गोष्ट कशी झाली. तेव्हा सायली आपल्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवते आणि तेव्हा तुळशीपत्राची खूण पाहून सगळे गडबडतात. तेव्हा पूर्णाई बोलते हे काय तुझं नवीन नाटक आहे. तेव्हा सायली बोलते नाटक नाही, माझी ही जन्मखूण आहे. तेव्हा प्रिया सायली बोलते तू का खोटं बोलते, तुझ्या पायाखाली कधी तुळशीपत्राची खूण होती का. तेव्हा प्रिया सगळ्यांना सांगते ही खोटं बोलते, हिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तेव्हा कल्पना बोलते ही जन्मखूण तन्वीच्या पायाखाली होती ना, मग दोघींच्या पायाखाली कशी ही जन्मखूण आली. तेव्हा तिथे कुसुम येते आणि बोलते माझी सायली कधी खोटं बोलणार नाही आणि ही जन्मखूण ती झाल्यापासून आहे. तेव्हा प्रतिमा बोलते या दोघांच्या खुणीमध्ये कुठली तरी खूण टॅटू असेल आणि ती एक्सपर्टद्वारे आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. तेव्हा रविराज बोलतात कोण असेल तो एक्सपर्टला बोलवा आणि या कुठली जन्मखूण आणि कुठला टॅटू याची शहानिशा करा. तेव्हा अर्जुन रागवतो आणि बोलतो मला आता इथे राहायचंच नाही आणि तो सायलीबरोबर तो तिच्या घरी निघून जातो. तेव्हा कुसुम सायलीला बोलते अर्जुनला इथे कसं जमणार. इकडे घरच्यांनी घेतलेला निर्णय कल्पनाला खटलेला असतो कारण की ती अर्जुनवर प्रेम करते आणि कल्पना आपल्या 3 मुलांपैकी अर्जुनवर जास्त प्रेम करत असते की ज्यामुळे अर्जुन या घरात नाही तिचं तिला खूप वाईट वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी ती देवळात जायला निघते तेव्हा तिला जोगतीन मिळते. तेव्हा जोगतीन तिला विचारते तुझी सून का नाही आली, ती तुझ्यावर येते ना. तेव्हा जोगतीन बोलते तिने घटस्फोट नाही ना दिला. तेव्हा ती कल्पना बोलते ती माझ्या मुलाचं बरोबर आहे पण तिला आम्ही सून म्हणत नाही. तेव्हा जोगतीने कल्पनाला बोलते की तू ज्या मुलाचं लग्न करायला चालली ती त्या लायकीची नाही आणि तू तुझ्या खऱ्या सुनेला अजून ओळखलंच नाहीस आणि तू तिचा स्वीकारही करत नाहीस. आणि ती कल्पना तिथून निघून देवी आईला पाया पडून तू घरी जाते. तेव्हा ती विचार करते की मी ते जोगतीनीचं खरं आहे का, सायली बरोबर चुकीचं वागलं आहे का. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय सोडला तरी तिच्यामध्ये चुकी काढण्यासारखं आहे तरी काय. इथे कुसुम अर्जुनला सांगते की हे घर तुम्हाला आणि तुमच्या मनासारखं ॲडजस्ट होत नाही आणि सायलीसाठी हे जे करताय ना तुम्ही त्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. आणि सायली बोलते माझ्यामुळे जे तुम्ही घर सोडलात ना ते घर मी तुम्हाला परत मिळवून देणार. आणि सायली हे बोलत असताना कल्पना तिकडे येते आणि कल्पना आल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि सायलीलाही धक्का बसतो आणि सायली बोलते आई तुम्ही इथे आलात आणि सायलीला आनंद होतो आणि सायली बोलते आई तुम्ही इकडे आला. तेव्हा कल्पना सायलीला बोलते तुझ्याबद्दल माझ्या मनात सगळं वाईटच तन्वीने भरलं होतं आणि या सगळ्यामध्ये मला स्वतःचीच लाज वाटते आणि मी तुला सपोर्ट नाही केला. तेव्हा सायली बोलते माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला सपोर्ट केला होता
आणि तुम्ही मला त्या घरात हक्काचं स्थान मिळवून दिलं होतं. तेव्हा कल्पना सायलीला बोलते, मी त्या घरात तुला चांगलं स्थान मिळवून देणार. त्या घरात तुला कोणी एक्सेप्ट केलं नसलं तरी मी तुला एक्सेप्ट करणार नाही. तेव्हा सायली बोलते, मी हार मारणार नाही. आज तुमचं मन जिंकलं, मी आज सगळ्यात पुढे सगळ्यांचं मन जिंकणार. तेव्हा कल्पना बोलते, हाच मला आत्मविश्वास तुझा आवडतो. आणि कल्पना अर्जुनला बोलते, मी तुझ्या मनातलं समजू शकली नाही, मला माफ कर. तेव्हा कल्पना सांगायला लागते, हे सगळं तुम्हाला बाहेर काढण्याचं हे प्रियाचा प्लॅन होता. आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीला इथेच ठेवून घरच्यांचं मन वळवण्यास ठरवलं आहे. आणि कल्पना घरच्यांची मत बदलत अर्जुन आणि सायलीला कशी घरी नेणार हे पाहण्यापुढे रंजकच होणार आहे.